नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळ्या ताईंना तुम्ही? आणि तुम्ही खूप छान कमेंट करता, खूप छान व्हिडिओला प्रेम देतात. तुमची खूप मनापासून आभारी ताईंनो. आज असंच वॉइस देऊन व्हिडिओ चालू केलाय, कारण सकाळची गडबड चालू होती देवपूजेची वगैरे, तर म्हटले असंच कॅमेरा चालू करून ताईची असं बोलावं एखाद दिवशी. तर चाललेली माझी ही सकाळची देवपूजेची तयारी. तर बघा, पहिलं मी तुळशी मातेला पाणी वगैरे घालून तुळशीचा दिवा वगैरे लावून देते आणि त्यानंतर बाकी देवपूजा करायला घ्यायची. कसं पाणी भरता भरता इकडचे कामं करायचे होते मला. तर पाणी पण आलेलं, आज पाणी उशीर आलेलं इकडे, तर पाणी पण भरत होते. एक बाजूला चहा पण ठेवून दिलेला. तर हा साखरेचा चहा घेत होते मी. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात कधीचीच झाली. तुम्हाला दाखवलं सकाळचं थोडंसं गडबडीचं रुटीन असतंय. दीदीची लवकरची शिफ्ट चालू झाली. दीदी 5:45 गेली घरातून. दीदी 5:45 गेल्यानंतर मी माझे कामं चालू केली. हल्ली थोडंसं पाण्याची गडबड चालू आहे, पाणी उशिरा येत आहे. तर मला तुळशीला वगैरे पाणी सगळं घालून झालंय. पाणी भरूपर्यंत इकडे मी चहा ठेवून दिलेला. आज थोडा साखरेचा चहा घेतलाय, आज उपवास आहे. अजून देवपूजा, उंबऱ्याचं लेपन सगळं व्हायचंय. पण पाणी भरते तोपर्यंत माठ भरायला वेळ लागतो. संपूर्ण खाली आहे, सगळ्यांच्या बॉटल वगैरे भरून झाल्या. आता चहा घेते आणि नंतर देवपूजा आणि मग उंबऱ्याचं लेपन. पहिलं उंबऱ्याचं लेपन करते आणि नंतर देवपूजा करायला घेते. त्याचा छोटं मोठं होईल तसं रुटीन तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न आहे सकाळचा. कारण साहेब गेले जिमला, यश गेलं जिमला, दीदी गेली आणि आता काय माझंच काम चालू आहे. साहेब येणार आता 8:30 पर्यंत. मग त्यांना आंघोळीला पाणी वगैरे काढून ठेवायचं. पण बाकीचे तोपर्यंत जेवढे होते तेवढे कामं करायचे. चला या ताईनं तुम्ही पण चहा घ्यायला. साखरेचा चहा आहे. तर माझा चहा वगैरे घेऊन झालेला आणि आता मी उंबऱ्याचं लेपन करण्यासाठी तुम्हाला दाखवत होते. मी हळद पावडर आणि गोमूत्र आणि आपलं हे अष्टगंधाचं चंदन जे असते थोडंसं चंदन घालते आणि आपलं साधं पाणी सगळं असं मिक्स करून घेते. मी एकदम पातळसर करते, कारण दरवाजावर एकदम असं जाड लेप बसतो बघा. ओल्या कपड्यांनी पुसून घेते. रोज ते काम चालू आहे म्हणून दरवाजाचा एकदम असं कलर चेंज होऊन जातो. सकाळी लेपन केलेलं संध्याकाळपर्यंत एकदम पांढरं फटक पडतं, का आता समोर लाकडी काम चालू आहे. तर मी अशी पहिली दोन्ही साईडला छोटीशी रांगोळी काढून घेते लेपन झाल्यानंतर आणि रेषा ओढते दोन्ही साईडनी. त्याच्यावर हळदी कुंकू वाहून, उंबरठ्याला पण आपला हळदी कुंकू, फुलं वाहून, दिवा वगैरे लावून, अगरबत्ती दिवा हे दोन्ही टायमाला मी लावते, सकाळचं संध्याकाळचं. तर असं छान वाटतं. आणि हे आपले वरती गणपती बाप्पा छोटीशी फक्त स्वस्तिक काढते, हळदी कुंकू वाहून दोन्ही साईडला स्वस्तिक, कारण काम चालू आहे आणि बाहेर ताईनंतर झाडू मारतात. उंबऱ्याचं लेपन मी असं पातळ असं लेपन करते. लाकूड आहे म्हणून हे सागाचं लाकडाचा आपला उंबरठा आहे आणि दिवा, रोजचा दिवा, अगरबत्ती ही अशी उंबरठ्याला आपली असते. तर आता 7:45 वाजलेत. 7:45 झाले. पाणी वगैरे भरून झालं. इकडचं काम करत करता पाणी पण भरून झालं. उंबरठ्याचं लेपन झालं, तुम्हाला दाखवलं. रोज करते मी. माझं आपली उंबऱ्याची पूजा रोजची असते. आता करायची देवपूजा. आता साहेब येऊपर्यंत माझी 8:30 पर्यंत देवपूजा झाली पाहिजे फटाफट. भोलेबाबांना अभिषेक करून घेते. चला आवरायला घेते फटाफट. आता घेते देवपूजा करायला. फॅन चालू आहे, फॅनचा आवाज आहे. गरमी बघा किती होते. मी तुम्हाला परवा बोललेली की मी जाणार गाडी पुजायला सिद्धिविनायकला. म्हणजे शिवाजी पार्क आहे तिथे, गणेश उद्यान आहे. गणेश उद्यानमध्ये गणपती बाप्पा आहे. तर मी एवढं ऊन वगैरे बघून मी काही गेली नाही. यश गेला. गाडी ओवाळली तिथे भटजींनी. हे गणपती बाप्पा तिथून चांदीचे गणपती बाप्पा यशला दिलेत. उजव्या सोंडीचे गणपती बाप्पा आहे. आता ते बोलले हे गाडीत लावा. आता मी हे गाडीत लावू की नको ते काही समजे ना, कारण आपले गणपती बाप्पा पहिले आहे गाडीतले काढलेले. आपल्या जुन्या गाडीमधले हे गणपती बाप्पा आहे सिद्धिविनायक. त्यांनी हे दिले. आता मी यांच्यात कन्फ्युज झाले कोणते लावू गाडीमध्ये. बघूया आता काय होतंय ते, काय करायचं मग काय होते बघूया आता. आणि यश जिथं जातो तिथं पावती फाडतो. कुठेही जाऊ दे. हे बघा आईच्या नावची जिथे जाईल तिथे यश माझ्या नावचीच पावती फाडतो पहिल्यापासून. ते आत्ताच नाही. बघा सत्यभामा बघे 1001 असा तो कुठे कोणत्याही मंदिर जाऊ, त्र्यंबकेश्वरला जाऊ द्या, शिर्डीला जाऊ द्या आणि कुठे जाऊ द्या, त्याचं प्रत्येक ठिकाणचं असं बघा. तो किती मंदिर फिरतून बघितलं त्याच्या ब्लॉगमध्ये. पण तो प्रत्येक ठिकाणी आईच्या नावचीच पावती फाडलेली असते प्रत्येक ठिकाणी असं. चल मी तो बोलते भोलेबाबांची महाराजांची कृपा आहे. आई त्याला अशी एवढी बुद्धी तरी दिलेली आहे. ठीक आहे असं. आणि काल तिथे गेलेली डहाणूला, म्हणजे गेले मंदिरात नव्हती गेली पण तिकडे असे वस्त्र होते, श्रीकृष्णाचे वस्त्र होते विकायला बोलली. तर तिथं तिला भेटलं. आता आपल्या बाळगोपाळाला येईल की नाही माहिती नाही, कारण जे छोटे होते ते मी गावी दिले. आता हे मोठे यांना येईल की नाही माहिती, पण बोली मला कलर आवडला पर्पल कलरचे. दीदी ही
तिकडे गेले, विराच्या पुढे गेलेली काल, सगळे ऑफिसचे लोक गेलेले, काय पिकनिक होती त्यांची 1 दिवसाची. तर चला ठीक आहे, आता बघूया, मी ट्राय करून बघणार आहे देवपूजा झाल्यावर होतेत की नाही आपल्या बाळगोपाळाला. आता देवपूजा करायला घेते फटाफट. तर मी घेतलेली आता इथे देवपूजा करायला. पहिले तर गणपती बाप्पाला नमस्कार करूनच सगळे देव काढायला घेते. हप्त्यातून एकदा सगळे देव काढते मी, पूर्ण देवरा क्लीन करून घेते, गोमूत्राचं वगैरे पाणी करून सगळं असं स्वच्छ करून घेते. तर माझी चाललेली इथे ही देवपूजा आणि मी दिवा लावून घेते अगोदर. दिवा लावल्यानंतर बाकीचे देव वगैरे ठेवते. आता इथं चालली देवपूजा. पण काही कमेंटबद्दल बोलते ताईंनो, तुमच्या खूप कमेंट होत्या आणि मी सांगायला विसरून गेलेले व्हिडिओमध्ये, आणि आज मला आठवण आली. फूड प्रोसेसरबद्दल खूप कमेंट होत्या की कितीला घेतलं ताईंनो. 12,000 रुपये किंमत आहे त्याची. आणि गाडीबद्दल पण विचारत होते गाडी कितीला घेतली. तर गाडीचा एक डिटेल व्हिडिओ करणार आहे ताई, गाडीची कंपनी कोणत्या कंपनीची घेतली, कितीला घेतली. तर आता देवारीची पूजा झाली सगळे तिकडे. आता स्वामींना अभिषेक करायचा आहे. बघा किती तुम्ही बसले. मला सगळं हे किचनवर न्यावं लागतं. तर पटापट करून घेते आणि नंतर फायनल दाखवते त्यांनी तुम्हाला. आता देवपूजा झाली बघा, 8:30 वाजलेत. बरोबर 1 तास लागून जातो सगळं आवरोपर्यंत. आज पाण्याने पण गोंधळ चालू, 2 वेळा पाणी आलंय, जाता येत आहे. पाण्याचं पण बघितलं, देवपूजा पण बघितली, झालंय देवपूजा वगैरे करून. साहेब आले, आता ते गेले आंघोळीला. आता 8:30 ते 9:30 पर्यंत साहेबांचा नाश्ता पाणी त्यांचं जाऊपर्यंत. आणि आता यानंतर मी 1च अध्याय वाचते. 3 अध्याय वाचायला मला वेळ मिळत नाही. 1 अध्याय 1 माळ जप करते आणि तारक मंत्र, एवढंच सकाळची सेवा असते. कधी कधी तर गडबडीत ती सुद्धा होत नाही, पण शक्य असलं तेवढं मी सेवा करते जेवढी वेळ. पहिले करायची मी 3 अध्याय, पण आता दीदीचं सकाळचं काम चालू झाल्यापासून मला इतका वेळ नाही मिळत आहे. जेवढं घडतंय तेवढं घडतंय, जे आहे ते आहे. झाडांना वगैरे सगळं पाणी घालून घेतलं मी. तर ठीक आहे, आता चला साहेबांचं वगैरे आवरून देते आणि नंतर त्यांचं आवरावरपर्यंत कुकर वगैरे लावते, काय काय करते. मग त्यांना नाश्ता वगैरे दिला की ते गेले की नंतर मी जेवणाला लागणार. मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर लगेच किचनमध्ये आलेले. चहा ठेवत होती, साहेबांना जायची गडबड असते. तरी ते छोले बनवायचे तेजला. म्हटलं एक बाजूला चहा पण होतोय आणि नाश्ता पाणी होईपर्यंत छोलेचं आपलं कुकर पण शिजून घ्यायचं, म्हणजे आपलं छोले शिजून घ्यायचे कुकरला असं. तर एक एक तयारी करत होते मी. सकाळची अशी खूप गडबड असते सगळ्या गोष्टींची, कारण ताई यायच्या असतात, माझ्या घरातले कामं झाले पाहिजे असतात, व्हिडिओ पण घ्यायचा असते. सगळं बघून मी थोडंसं मीठ घालून बघा छोले असे शिजून घेत होते. आणि पुन्हा एकदा बोलते ताईंनो, तुम्ही सगळ्यात इतक्या प्रेम देतात, इतक्या छान, पण माझ्याकडून कमेंटला रिप्लाय थोडेसे कमी यायला लागले. का तर तुम्ही बघताय खूप बिझी रुटीन चाललेलं आहे. तिथं साहेबांना मी नाश्ता देत होते. नाश्ता द्यायच्या अगोदर म्हटलं पीठ भिजून ठेवावं. तर पीठ पण एक साईडला काढत होते. त्यांना द्राक्ष सफरचंद वगैरे देत होते, का ते दुसरं काही कुठलं काही खाते नाही. कारण हे सगळ्याला वेळ होईपर्यंत पीठ भिजतंय, कुकर पण होतोय, पीठ पण भिजतंय, अशी चाललेली. एक साईडला चहा पण होतोय. म्हणजे अशी सकाळची खूप गडबड असते, असं निवांत काम नसतं बिलकुल काही. तर त्यांना पण वेळेतच जायचं असते. तर झालंय साहेबांचा नाश्ता तयार, सफरचंद आणि द्राक्ष. आज दूध नाही देणार आहे बरोबर. साहेब एक तांब्याभर पाणी, पहिलं आंघोळ झाले, तांब्याभर पाणी आणि नाश्ता, दुसरा कुठलंच काही खात नाही ते. आणि मी आता साखरेचा चहा बनवलाय, तर आता मी थोडासा चहा घेते. साहेबांना असं मी इथे गॅसवर असं ठेवते, म्हणजे त्यांचा नाश्ता होईपर्यंत गरम असतोय, मला पुन्हा गरम करावं नाही लागत. आणि हा मी चहा घेते साखरेचा, उपवास आहेत म्हणून घेते. चला या ताईनं तुम्ही पण चहा घ्यायला. पोरी काय कोणती, कुठे रिमोट, रिमोट कुठे, रिमोट कुठे, तिकडे एसी लावायची आहे, लावायची एसी बर एसी लावायची आपण. आता माझ्या पोरीला एसी लावायची आहे. हे घ्या लावा, चालू कर पोरी, चालू करा. हे बघा थांबा, असं करायची का, हे करा, हे बघा. अय्या एसी चालू झाली. अजून काय देऊ, अजून देऊ, कोणतं पाहिजे, हे वालं पाहिजे. बर घ्या,
हा झोपा, झोप झोपा, आता झोपा. अय्या झोपली का? हा झोप झोप. एसी लावली हा, झोप पोरी. हा याला हे नरम ब्लँकेट आणि एसी, तिकडे त्याला आईबापाची काहीच गरज नाही. ते काही पण आवाज देऊ दे, काय झोपायला बोलू दे, त्याला काही घेणं देणं नसतं. इथे त्याला एसी पाहिजे असती. आता मी त्याला विंडो वगैरे लावून थोडा एसी लावून देते आणि झोपतोय बघा कसं. त्याला खूप आवडतंय नरम ब्लँकेट. दीदीला आणि याला हे नरम ब्लँकेट असेल तर अगदी छान झोप येते. हे बघ कसं लोळतंय बघा हे नरम ब्लँकेटवर. झोपती पोरी तू? झोपायचे का? हा झोपा, घ्या झोपून, घ्या झोपू ना पोरी. बारक्याने बघा मला एवढी एसी लावायला लावली, अंथरूण टाकून द्यायला लावलं. 10 मिनिटच टाइमपास केलाय माझ्याशी आणि निघून गेलाय बघा. मी सकाळी बेडशीट वगैरे ओढून घेतलेली, मशीन लावायची होती म्हणून ते काढून घेतलेलं. सकाळची एक मशीन अशी झालेली एक्स्ट्रा कपड्यांची, आणि नंतरची आता आंघोळीच्या नंतरची कपडे निघाले त्याची लावली. तर आता बेडशीट वगैरे टाकून घेते. थोडीशी झाड काय जास्त पसारा नाही, फक्त एक कपडा मारायचा आहे, पटापट आवरायला घेते. हनुमान चालीसा दीदीने एक, यशने एक वाचलेली आता हनुमान जयंतीला. यशने हिंदीमध्ये वाचली आणि दीदीने मराठीमध्ये, दोघांनी पण वाचलेलं. माझ्याकडून काय वाचन झालं नाही, मला वेळच नव्हता मिळाला. आपण त्या घरामध्ये कपाट बनवलं तेव्हाच इथलं पण हे कपाट बनवायचे. लोखंडी काढायचे, मला याचा लॉकचा प्रॉब्लेम झालाय. पण ते गेलेत गावी, ज्यांना आपलं बनवायला द्यायचंय म्हणजे तेव्हाच ठरवून दिलेलं आहे हे कपाट आणि ते, पण ते गेले गावी. त्यांच्या मुलीचं लग्न होतं, ते आता 2-3 महिने तरी गावावरून येणार नाही, राजस्थानचे ते. आता ते कधी येतील, मग कधी पावसाच्या दिवसात बनवताय, कधी बनवताय, मग त्यावेळेला हे कपाट म्हणजे ते हिशोबात त्यांना ठरवून दिलेलं आहे. जेव्हा त्यांना वेळ आहे तेव्हा बनवतील. हे काढायचंच मला, हे लोखंडी आहे ना, हे काढायचंय आणि ते पुन्हा त्या घरात जसं बनवलं तसंच बनवायचंय मला. आता 11:15 वाजले आणि मी आले किचन मध्ये, कपडे वगैरे सुकायला टाकून, बाकीचं काय आहे ते करून. आता 11:15 झालेत. आता 11:30 पर्यंत मला फक्त फोडणी घालायचे आणि चपात्या लाटायच्यात. कुकर तर लावून ठेवलेला भाताचा, भात लावला, बटाटे लावले, छोले शिजून ठेवलेले. पण साहेब छोले खात नाही, तर मग त्यांच्यासाठी मी आता ही बनवते शिमला मिरची. फोडणीला पण 2 कांदे आणि 2 टमाटे असे करून घेते आणि त्याला थोडीशी पहिली शिमला मिरची बनवते. या असेच कट करून आता बघा याला टाकून देणार आहे, प्रोसेसला टाकून देते. शिमला पण त्यातच बारीक करून घ्या. इथे मी शिमला मिरचीसाठी कांदा टमाटा आपलं कापून घेतो, त्याचं थोडंसं जाडसर. एकदम जर चालू ठेवलं तर एकदम पेस्ट होऊन जाते शिमला मिरची. मला इतकं जाड नको होतं. चालू बंद केलं आणि पटकन जिरं मोहरीची फोडणी घातली, थोडासा लसूण होता तो चेचून घातला आणि कांदा टमाटा फोडणीला घातला. साधी सिंपल शिमला मिरची बनवायची होती मला साहेबांना, तर चाललेली माझी अशी तयारी. आता सकाळची दीदीला मी डबा देत नाही, लाईटली काहीतरी देत असते म्हणून, नाहीतर मग दीदीला पण शिमला आवडती. तर ती आता दुपारी येते, दुपारी म्हणजे संध्याकाळची येते 6 वाजेपर्यंत. सकाळी खूप लवकर जाते, 5:30ला जाते. तर तिच्या डब्याचं नाही काही सध्या टेन्शन आता, कारण खूपच लवकर होतं. हे बघा 2 वेळा असं फिरून घेतली. शिमला मिरची पण बारीक झाली एकदम मस्त. एकदम पेस्ट केल्यापेक्षा असं थोडंसं जर फिरवलं तर जाड बारीक होतं, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं घेता येतं. चालूच ठेवलं तर गोंधळ होतो त्याचा जरा. आणि इकडे लगेच मग मी छोले बघा शिजून घेतलेले, ते बघत होते शिजलेत त्याने बरोबर झालेत. अर्धा कांदा टमाटर काढून घेतला, पुन्हा थोडंसं तेल आणि आपलं म्हणजे लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर वगैरे घालून थोडंसं मीठ घालून मी शिमला टाकून दिले त्यामध्ये. असं चाललंय माझं शिमला मिरची बनवायचं काम. आणि ते लगेच छोल्याची भाजीची पण तयारी करून घेतली होती, साधी सिंपलच होती. वाटण तर होतंच आपल्या घरामध्ये, तयारच असते नेहमीचं वाटण वगैरे घालून. आणि खूप ताई मला विचारत होते, ताई तू इकडे कधी जाणार, तू तिकडे कधी जाणार. तर ताईनं तुम्हाला 2 दिवसानंतर व्हिडिओ येतील की मी कुठे गेले, काय झाले तुम्हाला बघायला भेटेल. जिकडे जायचं ठरलेलं होतं ते 1 महिना माझा गेला तसा दीदीच्या सुट्ट्यामुळे. दीदीला सुट्टी आज भेटेल उद्या भेटेल करता करता, त्यामुळे इतके दिवस माझे वाया गेलेत कुठं जाण्याचा प्लॅन जो केलेला तिकडे. तर ते शेवटी नाहीच काही शक्य झालं. शेवटी मी आता जाणार आहेत बघा, तुम्हाला 2 दिवसानंतरच व्हिडिओमध्ये दिसेल की कुठे गेले. आता ही जायची तयारी चालू आहे माझी सध्या. जो आज व्हिडिओ आला शुक्रवारचा तुम्हाला, तर शुक्रवार माझी जाण्याची निघण्याचीच कुठेतरी तयारी चालू आहे.
तर चालली ती आवरावरी. तरी पण म्हटले 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला शेड्यूल करून ठेवा, कारण पुढे कुठे गेले प्रवासात ना एडिट करायला जमतंय ना काही करायला जमतंय. त्यामुळे म्हटले 2-3 दिवसाचे व्हिडिओ तरी तुम्हाला तयार असं करून परत थकून आलं आणि तर नाही होतंय. आता भाजी वगैरे झाली छोलेची. त्याचा आता 11:30 वाजले बघा, बरोबर 11:30 वाजले आणि आता माझं काम झालंय. ताई आल्या, त्यांचं काम चालू झालंय, माझं किचनचं आवरलंय. माझं आज राहिला साबुदाणा बनवायचा, पण तो कसा नंतर जेव्हा गरम गरम बनवायचा आणि खायचा. तर बघा सकाळी 5:45 पासून काम चालू झालंय, 11:30 वाजले, बरोबर 11:30 झाले. मग थोडे आता रिलॅक्स बसणार आहे जरा, नंतर साबुदाणा बनवणार आहे. तर चला ताईंनो, बघूया आता यापुढे काय रुटीन होते काय नाही, आणि झालं तर नक्की शेअर करते. चला तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. बघा आपलं झालंय सगळं काम, ताईंचं पण आवरलं, किचन भांडी वगैरे सगळं झालंय, आवरलंय ताईंचं. आणि आपले बघा यश जेवून गेलाय, छोलेची भाजी, चपात्या छोट्या डब्यात घातल्या, थोड्याशाच आहे चपात्या म्हणून. भात आहे, भात यश नाही खात. आणि बघा मी बोलले तो साबुदाणा खाईल, आज माझा उपवास आहे. साबुदाणा बनवला कमी मिरची घालून, मिरच्या तळल्या माझ्यासाठी, यशने खाल्लाच नाही अजिबात. आणि बघा सासूबाईने दिलेल्या पापड्या तळून ठेवले, जरा थोडंसं आज जरा म्हटले जरा तिखट खायला होईल असं. हे बटाटा साबुदाण्याच्या पापड्या आहेत. आता ह्या चांगल्या डब्यात भरून ठेवते, अशा चाळणीमध्ये ठेवल्या इथे. आणि ही शिमला मिरची आपली, तर साहेबांचा डबा भरायचा आहे मला. आणि हे बटाटे मी असे एक्स्ट्रा थोडेसे उकडूनच ठेवते, कधी कशाला लागले पटकन घ्यायला होता. तर चला ताईंनो, बघा आता ताईंचं पण झालंय, माझं पण सगळं काम आवरलंय. आता संध्याकाळच्याला आहे दळणं वगैरे करायचे, भरपूर काम आहे, पण ठीक आहे असू दे. आता या व्हिडिओला इथंच थांबते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.